कधीकधी आयुष्य अचानक थांबतं. आपण धावत असताना एक क्षण येतो आणि सगळं बदलतं. सकाळ. वैष्णवी लवकर उठली होती. आज खूप महत्त्वाचा दिवस होता. क्लायंटसोबत फायनल चर्चा होती, जी तिच्या कामाचा पुढचा टप्पा ठरणार होती. ती तयार होत होती, पण तिच्या मनात एक हलकीशी अस्वस्थता होती. आज काहीतरी वेगळं आहे, ती स्वतःशीच म्हणाली. किचनमध्ये ती आली. सासू चहा करत होती. आज लवकर निघतेस? सासूने विचारलं. हो, मीटिंग आहे. सासूने तिच्याकडे पाहिलं. काळजी घे. त्या 2 शब्दात खरी काळजी होती, जी आधी कधी नव्हती. अनिरुद्ध बाहेर तयार उभा होता. मी सोडू का? तो म्हणाला. ती हसली. नको, मी जाईन. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला शरद त्याच्या केबिनमध्ये बसला होता. त्याच्या हातात फोन होता. हो, आज ती क्लायंटकडे जात आहे ना? थोडा रूट चेंज सांग, जिथे जास्त गर्दी असते. तो हळू आवाजात म्हणाला. थेट काही नको, पण ते तिथे पोहोचता कामा नये. फोन कट झाला. त्याच्या चेहऱ्यावर थंड हसू होतं. यावेळी गेम वेगळा आहे. रस्ता. वैष्णवी गाडीत बसली होती. थेट क्लायंट लोकेशनला चला, ती म्हणाली. ड्रायव्हर थोडा गोंधळला. मॅडम, रूट बदललाय. मला कॉल आला होता. तिने भुवया उंचावल्या. कोणाचा कॉल? ऑफिसमधून. ती काही क्षण शांत राहिली. ठीक आहे, लवकर चला. रस्ता वेगळा होता. ट्रॉफिक जास्त होता. ड्रायव्हर घाईत होता. वैष्णवी फोनवर नोट्स पाहत होती. तेवढ्यात समोरून एक ट्रक अचानक वळला. ड्रायव्हर घाबरला. मॅडम. ब्रेकचा जोरदार आवाज. गाडी घसरली आणि जोरात धडकली. क्षणभर सगळं शांत झालं. लोक जमा झाले. कोणी ॲम्ब्युलन्सला कॉल करा. वैष्णवी बेशुद्ध होती. तिच्या पायाला दुखापत झाली होती. कपाळावरून रक्त वाहत होतं. ऑफिसमध्ये अनिरुद्ध मीटिंगसाठी तयार होत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. सर, ॲक्सिडेंट. तो थिजला. काय? वैष्णवी मॅडम हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. तो लगेच धावत बाहेर पडला. रुग्णालय. वैष्णवीला ICUमध्ये नेलं गेलं होतं. अनिरुद्ध बाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसत होती. काही होणार नाही, तो स्वतःलाच सांगत होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. घाबरायचं कारण नाही, पण पायाला दुखापत आहे. काही आठवडे आराम लागेल. अनिरुद्धने सुटकेचा श्वास घेतला. तो आत गेला. वैष्णवी अजून शुद्धीवर नव्हती. तो तिच्या बाजूला बसला. तू ठीक असायलाच पाहिजे, तो हळू आवाजात म्हणाला. घरी बातमी पोहोचली. सासू काही क्षण शांत राहिली आणि मग अचानक उठली. मला हॉस्पिटलला जायचं आहे. दुपारी वैष्णवीला शुद्ध आली. तिने डोळे उघडले. समोर अनिरुद्ध होता. तू ठीक आहेस ना? तो लगेच म्हणाला. तिने हलकीशी मान हलवली. पाय दुखतोय. तो म्हणाला. रेस्ट करावा लागेल, पण तू सेफ आहेस. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं. मीटिंग. तो लगेच म्हणाला. काहीच महत्त्वाचं नाही तुझ्यापेक्षा. तेवढ्यात वैष्णवी, तिची आई आणि भाऊ आत आले. आई तिच्या जवळ बसली. कशी आहेस ग? तिचा आवाज थरथरत होता. वैष्णवीने हसण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. भाऊ पुढे आला. ताई, काय झालं हे? तो विजिबली अपसेट होता. मी ठीक आहे, ती म्हणाली. आईने तिचा हात धरला. तू स्वतःला खूप त्रास देतेस. त्या शब्दात प्रेम होतं आणि काळजीही. अनिरुद्ध शांतपणे उभा होता. भाऊ त्याच्याकडे पाहत म्हणाला. तुम्ही काळजी घेतलीत ना? अनिरुद्धने मान हलवली. नेहमी. त्या एका शब्दात विश्वास होता. संध्याकाळी सगळे बाहेर गेले होते. फक्त अनिरुद्ध आणि वैष्णवी. तुम्ही घाबरलात का? तिने विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. खूप. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला.
पहिल्यांदाच मला वाटलं तू दूर गेलीस तर. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. त्या क्षणी त्यांच्यातलं नातं अजून खोल झालं. रात्री सासू आत आली. वैष्णवीकडे पाहिलं. काळजी घेतली नाही स्वतःची. तो टोन रागाचा नव्हता, काळजीचा होता. वैष्णवीने हलकसं हसत म्हटलं, आता घेईन. सासूने तिच्या डोक्यावर हलका हात ठेवला. तो स्पर्श आईसारखा वाटला. बाहेर शरद दूर उभा होता. तो हॉस्पिटलकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, फक्त राग होता. अजून संपलेलं नाही. कधीकधी आयुष्य आपल्याला थांबायला भाग पाडतं. जे आपण धावताना कधीच बघत नाही ते शांततेत दिसायला लागतं. वैष्णवीला रुग्णालयातून घरी आणून 2 दिवस झाले होते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, किमान काही आठवडे पूर्ण आराम. तिच्या पायाला दुखापत होती. चालणं मर्यादित झालं होतं. पण खरं सांगायचं तर तिच्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट ही होती, थांबणं. ती खिडकीजवळ बसली होती. बाहेरचं जग चालू होतं आणि ती मात्र थांबलेली होती. तिला अस्वस्थ वाटत होतं. मला एवढी सवय झाली आहे ना धावण्याची, ती स्वतःशीच म्हणाली. अनिरुद्ध आत आला. औषध घेतलंस का? त्याने विचारलं. ती थोडी हसली. तुम्ही रोज हेच विचारणार का? तो शांतपणे म्हणाला, हो, जोपर्यंत तू बरी होत नाही तोपर्यंत. ती काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान होतं. तो तिच्याजवळ बसला. काही हवं आहे का? हो, ती म्हणाली. तो लगेच पुढे झुकला. काय? ती हसली. थोडं शांत बसता येईल का? तोही हसला. हे पण कामच आहे माझ्यासाठी. त्या क्षणी त्यांच्यातलं नातं अजून हलकं, अजून सहज झालं. दुपारी आई आणि भाऊ पुन्हा भेटायला आले. आईने लगेच विचारलं, कशी आहेस आता? बरी आहे, वैष्णवी म्हणाली. भाऊ तिच्या बाजूला बसला. ताई, अजून काही दिवस तू आमच्याकडे ये ना. तिने मान हलवली. नको, इथे ठीक आहे. आईने अनिरुद्धकडे पाहिलं. तुम्ही खूप काळजी घेत आहात. अनिरुद्धने साधं उत्तर दिलं. ती माझी जबाबदारी आहे. वैष्णवीने त्याच्याकडे पाहिलं. त्या एका वाक्यात काहीतरी वेगळं होतं. फक्त जबाबदारी नव्हती, काळजी होती. संध्याकाळ. सासू स्वयंपाकघरात होती. तिने स्वतःहून वैष्णवीसाठी हलकं जेवण बनवलं. गरम आहे, सावकाश खा, ती म्हणाली. वैष्णवीने थोडं आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. थँक्स. सासू काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर सॉफ्टनेस होती. रात्री वैष्णवीला झोप येत नव्हती. ती उठायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात काय झालं? अनिरुद्धचा आवाज. पाणी प्यायचं होतं. तो लगेच उठला. मी देतो, ती म्हणाली. मी स्वतः घेऊ शकते. तो थोडा कठोरपणे म्हणाला. आत्ता नाही. तो पाणी घेऊन आला. तिने घेतलं. तुम्ही इतकं का करता? ती अचानक म्हणाली. तो थोडा थांबला. मग शांतपणे म्हणाला, कारण मला करावंसं वाटतं. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. आणि कारण आता मला तुझ्याशिवाय घर रिकामं वाटतं. त्या शब्दांनी तिचं मन हलकं झालं. तिने हलकसं हसत विचारलं, म्हणजे तुम्हाला माझी सवय झाली आहे? तो म्हणाला, कदाचित त्यापेक्षा जास्त. त्या क्षणी दोघांमध्ये एक शांत जवळीक निर्माण झाली. पुढचे काही दिवस अनिरुद्ध रोज तिच्यासोबत वेळ घालवत होता. कामातून वेळ काढून तो त्यांच्या खोलीत येत असे. कधी तिला पुस्तक वाचून दाखवत असे, कधी फक्त तिच्यासोबत शांत बसत होता. एक दिवस तिने विचारलं, तुम्ही ऑफिस कसं मॅनेज करता? तो हसला. तुझ्याशिवाय कठीण जातंय. तिने चिडवत म्हटलं, म्हणजे मी इम्पॉर्टंट आहे? तो गंभीर झाला. हो, खूप. ती शांत झाली. त्या दिवसानंतर तिच्या मनात एक वेगळा भाव निर्माण झाला. हे फक्त काळजी नव्हतं, हे नातं होतं. खाली सासू सगळं ऑब्झर्व करत होती. तिने अनिरुद्धकडे पाहिलं.
तू बदललास, ती म्हणाली. तो शांतपणे म्हणाला, हो, कदाचित योग्य दिशेने. सासू काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर एक स्वीकार होता. दुसऱ्या दिवशी वैष्णवी खिडकीत बसली होती. अनिरुद्ध तिच्यासाठी चहा घेऊन आला. आज मूड कसा आहे, ती म्हणाली. आज थोडं बेटर वाटतंय. तो तिच्या बाजूला बसला. तू ऑफिसला परत कधी येणार, तो म्हणाला. ती थोडी शांत झाली. मला अजून वेळ लागेल. पायाला थोडा त्रास होतोय, तो म्हणाला. घाई करू नको. तिने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही खरंच इतके संयमी आहात, तो हसला. फक्त तुझ्यासाठी. त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर लाजरस स्मित उमटलं. दूर शरद उभा होता. ती अपघातातून वाचली, पण वैष्णवी आणि अनिरुद्धचं नातं जास्त स्ट्रॉंग होण्याआधी काहीतरी करावं लागेल. कधीकधी आपल्याला लोकांचे खरे चेहरे ते बोलताना दिसत नाहीत, ते शांततेत दिसतात. त्यांच्या नजरेत, त्यांच्या सहनशीलतेत. वैष्णवी आता थोडी सावरली होती. पाय अजून पूर्ण बरा झाला नव्हता, पण ती थोड्या आधाराने चालू लागली होती. तिचं जग अजूनही घरापुरतंच मर्यादित होतं, पण त्या घरात आता तिला खूप काही दिसायला लागलं होतं, जे आधी कधी जाणवलंच नव्हतं. दुपार. घरात सगळे होते. सासरे सोफ्यावर बसले होते. टीव्ही चालू होता. सासू किचनमध्ये काम करून घेत होती. वैष्णवी हॉलमध्ये बसून काहीतरी वाचत होती. तेवढ्यात, चहा झाला का अजून, सासऱ्यांचा आवाज आला. सासूने आतून उत्तर दिलं, हो, होतंय. त्यांचा आवाज पुन्हा आला. नेहमीच उशीर, साधं काम आहे. वैष्णवीने त्या आवाजाकडे पाहिलं. तो टोन कठोर होता आणि सवयीचा वाटत होता. काही क्षणांनी सासू चहा घेऊन आली. तिने कप ठेवले. वैष्णवीने चहा घेतला. छान होता चहा. सासऱ्यांनी एक घोट घेतला आणि लगेच कप ठेवला. साखर जास्त आहे. सासू काही बोलली नाही. ती फक्त शांतपणे कप उचलायला लागली. वैष्णवीला हे सगळं खटकत होतं. संध्याकाळ. अनिरुद्ध घरी आला. कशी आहेस, तो वैष्णवीला म्हणाला. ठीक आहे, तो हसला. आज चाललीस का थोडी, हो, थोडी. तेवढ्यात सासऱ्यांचा आवाज, तू आलास, उशीर झाला पुन्हा. अनिरुद्ध शांत राहिला. काम होतं, सासरे म्हणाले. घरातलं सुद्धा बघायला हवं. त्यांचा आवाज कठोर होता. तो काही बोलला नाही, पण वैष्णवीला जाणवलं, हे फक्त आजचं नाही, हे रोजचं आहे. रात्री वैष्णवी पाणी प्यायला उठली. ती हळूहळू हॉलमध्ये आली आणि तिला आवाज ऐकू आला. सासरे आणि सासू बोलत होते. तुला काहीच कळत नाही का, सासऱ्यांचा आवाज कठोर होता. मी काय चूक केली, सासूचा आवाज हळू होता. सगळं चूकच असतं तुझं. आयुष्यभर काही केलंस का तू, तो शब्द जोरात लागला. वैष्णवी थबकली. सासू काही बोलली नाही. ती फक्त शांत उभी होती. सासरे पुढे म्हणाले, घरात बसून राहणं सोपं असतं, बाहेर काय असतं ते कळलं असतं तर. त्या क्षणी वैष्णवीच्या मनात काहीतरी हललं. ही तीच सासू होती जिने कधीतरी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण आज तीच सासू शांतपणे सगळं सहन करत होती. रात्री वैष्णवी तिच्या खोलीत आली. ती खूप विचारात होती. अनिरुद्धने विचारलं, काय झालं. ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, तुम्ही कधी पाहिलंय आई कशा राहतात ते. तो थोडा थांबला. माहिती आहे मला. तिने त्याच्याकडे पाहिलं. मग काही बोलत का नाही. तो शांत झाला. आयुष्यभर असंच चाललं आहे, तो हळू आवाजात म्हणाला. म्हणजे हे नॉर्मल आहे, तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. त्या शांततेत उत्तर होतं. दुसऱ्या दिवशी वैष्णवी किचनमध्ये गेली. सासू एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तुम्ही ठीक आहात, वैष्णवीने विचारलं. सासूने पटकन डोळे पुसले. हो, काही नाही. वैष्णवी त्यांच्याजवळ बसली. काल जे झालं मी ऐकलं. सासू थोडी दचकली.
तुम्हाला इतकं सहन करावं लागतं? तिने विचारलं. सासू काही क्षण शांत राहिली, मग हलकंसं हसली. सवय झाली आहे. तो शब्द खूप काही सांगून गेला. तुम्हाला कधी वाटलंच नाही काहीतरी बदलायला? वैष्णवीने विचारलं. सासूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. वाटलं होतं, ती म्हणाली. मला करायचं होतं, पण सासऱ्याने व नवऱ्याने सुरुवातीला मला काही करू दिलं नाही. घरातच ठेवलं. मला घरात राहण्याची सवय झाली आणि मग ते मला टोमणे मारू लागले. पण मी ते सहन केलं, कारण अनिरुद्ध आणि त्याची बहीण लहान होते. आता ते मोठे झाले आहेत, पण मला सवय झाली. त्या क्षणी वैष्णवीला सगळं समजलं. ही फक्त कठोर सासू नव्हती. ही एक अशी स्त्री होती जिला कधीच स्वतःसाठी जगायला मिळालं नव्हतं. त्या दिवसानंतर वैष्णवी सासूकडे वेगळ्या नजरेने बघायला लागली. संध्याकाळ. ती बाल्कनीमध्ये बसली होती. अनिरुद्ध तिच्या बाजूला आला. काय विचार करतेस? तो म्हणाला. ती शांतपणे म्हणाली, आईबद्दल. तो थोडा शांत झाला. आपण काही बदल करू शकतो का? तिने विचारलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित आता वेळ आली आहे, तो म्हणाला. त्या क्षणी दोघांच्या मनात एकच विचार होता. आता तिच्यासाठी काहीतरी करायचं. खाली सासू एकटी बसली होती. ती शांत होती, पण तिच्या मनात वादळ होतं. पुढे काय होईल? वैष्णवी सासूचं आयुष्य बदलू शकेल का? सासू स्वतःसाठी उभी राहील का? आणि या घरात खरंच बदल होईल का? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुढचा भाग नक्की पहा.